नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. 3 देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मायदेशाकडे प्रस्थान. जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादी नेता मसरत आलम भटला अटक. मध्यमवर्गीय नवउद्योजकांना कर्ज पुरवण्याची प्रक्रिया सहकारी बँकांनी सुलभ करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. सह्याद्री नवरत्न पुरस्कार जाहीर, ज्येष्ठ पटकथाकार ग. रा. कामत यांना जीवनरत्न पुरस्कार. आणि कणकवलीसह तळ कोकणात वादळी वाऱ्यासह गारपीट, आंबा आणि काजू पिकांना धोका. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या लिंक वेस्ट भेटी अंतर्गत 3 देशांचा दौरा संपवून आज मायदेशी रवाना झाले. त्यांनी या दौऱ्यात फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या देशांना भेट दिली. काल रात्री कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनी मोदींच्या सन्मानात प्रीतीभोजनाचं आयोजन केलं होतं. त्यानंतर मोदी यांनी कॅनडाला धन्यवाद दिले. भेटीची अखेर झाली असली तरी इथूनच या 2 देशांच्या संबंधांना नवी सुरुवात झाली आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. कॅनडा भेटीदरम्यान एकूण 6 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यामध्ये संरक्षण, व्यापार आणि गुंतवणुकीच्या संबंधातील करार अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. भारताच्या स्वच्छ ऊर्जा योजनेअंतर्गत असलेल्या युरेनियमच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी कॅनडानं येत्या 5 वर्षांसाठी युरेनियम पुरवठा करण्याचा करार केला आहे. हा करार म्हणजे 2 देशातील विश्वासाचं प्रतीक आहे, असं मोदी म्हणाले. कॅनडा आणि भारतातील मुक्त व्यापार करार सप्टेंबरपर्यंत प्रत्यक्षात येईल, असे ते म्हणाले. कॅनडाच्या नागरिकांना भारतीय व्हिसा प्रदान करण्यासाठी उदार धोरण स्वीकारण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. याशिवाय शिक्षण, कौशल्य विकास, हवाई वाहतूक, रेल्वे, अंतराळ सहयोग, सामाजिक सुरक्षा या क्षेत्रांमध्येही करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅनडातील पेन्शन फंड गुंतवणूकदारांच्या मंडळाबरोबर चर्चा झाली. तसंच कॅनडाच्या अनेक कंपन्यांच्या प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबरही बैठक झाली. यामध्ये पंतप्रधानांनी भारतात गुंतवणूक करण्यासाठी कॅनडाच्या कंपन्यांना आमंत्रित केलं. मोदी यांनी कॅनडा संसद ग्रंथालयालाही भेट दिली. तसंच टोरंटो इथल्या कनिष्क विमान अपघातात मरण पावलेल्या नागरिकांच्या स्मारकालाही भेट देऊन पुष्पचक्र वाहिलं. श्रीनगरमध्ये बुधवारी झालेल्या जाहीर सभेत पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याप्रकरणी फुटीरतावादी नेता मसरत आलम भट याला आज जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. सभेदरम्यान चिथावणीखोर कारवाया केल्याबद्दल बडगाम पोलीस ठाण्यात मसरत विरुद्ध गुन्हा दाखल केल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं. काल रात्री उशिरापर्यंत मसरतला नजरकैदेत ठेवलं होतं. आज सकाळी त्याला त्याच्या घरातून अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी यांनी पुलवामा जिल्ह्यात त्राल इथे मोर्चाचं आयोजन केलंय. त्या पार्श्वभूमीवर गिलानींसह बहुतांश फुटीरतावादी नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. दक्षिण काश्मीरमध्ये लष्कर आणि अतिरेक्यांमध्ये झालेल्या कथित चकमकीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ गिलानीनं हा मोर्चा आयोजित केला आहे. तर परिसरातली कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारच्या कुठल्याही मोर्चाला परवानगी दिली जाणार नाही, असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मध्यम वर्गातल्या नवउद्योजकांना कर्ज पुरवठ्याची प्रक्रिया सहकार क्षेत्रातल्या बँकांनी सुलभ करावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या अमृत महोत्सवी सांगता समारंभात ते आज मुंबईत बोलत होते. सहकारी बँकांनी आणि वित्तीय संस्थांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली उत्पादकता वाढवावी आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावं, असं सांगत राज्य सरकार सहकार क्षेत्राच्या पाठीशी कायम उभं राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा, विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्याच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनात सहकार क्षेत्राचं महत्त्वाचं योगदान असल्यानं सहकार चळवळ मजबूत करणं आवश्यक असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमात सहकार क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना तसंच संस्थांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. भूसंपादन विधेयक शेतकरी विरोधात असल्यानं संसदेमध्ये तसंच संसदेच्या बाहेर काँग्रेस त्याच्या विरोधात संघर्ष करणार आहे, असं काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी आज नागपूरमध्ये सांगितलं. येत्या 19 तारखेला दिल्लीत होणाऱ्या रॅलीत अनेक शेतकरी संघटना सहभागी होणार असल्याचंही ते म्हणाले. या विधेयकासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलेले दावे चुकीचे आहेत, असंही रमेश म्हणाले.
बैलगाड्यांच्या शर्यतीला केंद्र सरकारनं लवकरात लवकर परवानगी द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे। साताऱ्यात आज घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते। प्राणीमित्र संस्थांच्या गैरसमजुतीतून सरकार आणि न्यायालयानं बैलगाड्यांच्या शर्यतीला बंदी घातली असं सांगत बैलगाडी शर्यतीला मान्यता देण्याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलेला शब्द पाळावा आणि संसदेच्या येत्या अधिवेशनात या संदर्भातला कायदा मंजूर करावा असं शेट्टी म्हणाले। ही मान्यता न मिळाल्यास शेतकऱ्यांचं जनआंदोलन उभारू असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला। दुष्काळी भागातल्या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी येत्या 2 महिन्यात नवी योजना तयार करून अनुशेष भरून काढला जाईल अशी घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे। सांगली जिल्ह्यातल्या भोसे इथं डोंगरवाडी उपसा सिंचन प्रकल्पाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते। त्यासाठी 25,000 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं। सिंचन खात्यातील घोटाळ्यांची चौकशी वेगानं सुरू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। खासदार संजय पाटील, राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। दुचाकी, 3 चाकी आणि 4 चाकी वाहन खरेदीमध्ये शासन कराच्या नावाखाली कोल्हापुरातील वाहन वितरक जादा पैसे घेऊन ग्राहकांची लूट करत आहेत याच्या निषेधार्थ मनसेच्या वतीनं आज तिरडी मोर्चा काढण्यात आला। प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहन वितरकांना पाठीशी घालत आहेत। भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करूनही प्रादेशिक परिवहन विभागानं कारवाई केलेली नाही याचा निषेध करत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक तिरडीचं दहन आणि शंखध्वनीही यावेळी करण्यात आला। ग्राहकांची फसवणूक करून जादा घेतलेले पैसे परत द्यावेत, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। इच्छा असेल तर मार्ग दिसतो। नांदेड जिल्ह्यातल्या टेंभुर्णे गावच्या नागरिकांनी आपलं गाव गटारमुक्त करून हेच सिद्ध केलंय। टेंभुर्णीमधल्या गावकऱ्यांनी एक दिलानं मेहनत घेतली आणि स्वयंपूर्णतेनं संपूर्ण गाव गटारमुक्त आणि स्वच्छ केलं। गावामध्ये 2004 पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात भाग घेतला। शौचालयाबरोबरच या गावाने गटारमुक्तीचे अभियान राबवलं। घर तिथं स्वच्छ खड्डा, घर तिथं शौचालय हा उपक्रम राबविला आणि 2004 पासून आजपर्यंत हा सतत कार्यान्वित आहे। स्वच्छ खड्ड्यामुळे गावचा असा फायदा झाला की पाण्याचं वॉटर लेवल वाढलं, गावातली दुर्गंधी कमी झाली, गावामध्ये नाली बांधकाम करावं लागलं नाही आणि यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्यावर फार मोठा त्याचा चांगला फायदा झाला। त्याचबरोबर या गावानं पर्यावरण ग्राम समृद्धीमध्ये जवळपास 2000 वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि हे सर्व काम कुठल्याही शासनाचं अनुदान न घेता गावकऱ्यांनी स्वतः लोकसहभागातून ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व काम केलं। गटारमुक्तीमुळे सार्वजनिक आरोग्याचे इतर प्रश्नही सोडवता येऊ शकतात हेही ग्रामस्थांनी दाखवून दिलं। स्वच्छ खड्ड्यामुळे डासांचा त्रास वाचतो। दवाखान्याचे तापीचा कोणते डेंगू ताप कोणती हे कधीही येणार नाही। या 15 वर्षात सुद्धा आमच्यातलं एकही सुद्धा माणूस डेंगू किंवा तापामुळे किंवा इतर बिमाऱ्यामुळे केव्हाही हे झालेलं नाही। दवाखान्यात सुद्धा जायची गरज नाही। या स्वच्छ खड्ड्यामुळे एवढा फायदा आहे की जीवनाचा की एकही माणूस तुम्हाला पेशंट आमच्या गावात केव्हाही सापडणार नाही। शासकीय अधिकाऱ्यांनी या गावाला भेट देऊन गावातल्या शोष खड्ड्यांच्या या पॅटर्नची पाहणी केली आणि माहिती घेतली। आरोग्य संपन्न आणि स्वच्छ गावासाठी टेंभुर्णीचं उदाहरण सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल असंच आहे। थोर शिक्षण सुधारक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज पुण्यतिथी आहे। राधाकृष्णन यांना दुसरे राष्ट्रपती होण्याचा मानही मिळाला होता। त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा संक्षिप्त आढावा। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, थोर तत्वज्ञ, आद्य शिक्षण सुधारक। 5 सप्टेंबर 1988 साली आंध्रमधल्या तिरुपाणी गावात त्यांचा जन्म झाला। चेन्नईत उच्च माध्यमिक शिक्षण घेतलं। तत्वज्ञान विषय घेऊन राधाकृष्णन प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाले। त्यानंतर तर्कशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिलं। देशात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी ते झटले। आंध्र विद्यालयानं त्यांना डिलीट ही डॉक्टरेट प्रदान केली, तर इंग्लंडनं राधाकृष्णन यांना सर ही मानाची पदवी बहाल केली। त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं महत्त्व जाणून भारतीय राज्यघटना समितीचे सभापती म्हणून त्यांची निवड करण्यात आली। दिल्ली विद्यापीठ तसंच बनारस हिंदू विश्वविद्यालयाचं कुलगुरू पदही त्यांनी सांभाळलं। 1962 साली डॉक्टर राधाकृष्णन राष्ट्रपती झाले। याआधी 1952 मध्ये त्यांनी उपराष्ट्रपती पदही भूषवलं होतं। शिक्षण क्षेत्रातल्या त्यांच्या अतुल्य कामगिरीमुळे 5 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस
शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. नृत्य साधना कला अकादमीच्या वतीनं काल नाशिकमध्ये प्रगती उत्सव 2015चं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवात सुमारे 22 आसनांची सांगड असलेला नृत्य योगसूत्र हा कला प्रकार सादर करण्यात आला. तसंच समिधा या सांस्कृतिक नृत्याचंही सादरीकरण झालं. करुणा, प्रज्ञा, शृंगार, भक्ती तसंच सामाजिक धार्मिक एकतेचे सुरेख आविष्कार कलाकारांनी यावेळी सादर केले. सूर, ताल, लय, नृत्य, योगा, संस्कृतीतून समृद्ध जीवन जगण्याचं मर्म उलगडणाऱ्या या प्रगती महोत्सवाला अनेक कलारसिक उपस्थित होते. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आज 14व्या सह्याद्री नवरत्न पुरस्कारांची घोषणा झाली. राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या 23 एप्रिलला मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथे पुरस्कारांचं वितरण होणार आहे. सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. ज्येष्ठ पटकथाकार ग. रा. कामत यांना जीवनरत्न पुरस्कार जाहीर झाला असून ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार, नाट्यकर्मी जयंत सावरकर, साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर, अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे, उद्योजक बाबा कल्याणी, शिल्पकार बी. आर. खेडकर आणि जलतरणपटू वीर धवल खाडे यांनाही पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. सह्याद्री वाहिनीचे ब्रँड अँबॅसेडर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, निवड समितीचे CL थूल, विजय कलंत्री हेही यावेळी उपस्थित होते. जूरी एवरी ईयर वी टेक, जो कि जिसका कि किसी को पता भी नहीं रहता जो नेम्स होते हैं, पर यस जो पहले भी उन्होंने कहा वो सभी यूनानिमस होते हैं अपनी चॉइस में जितने भी लोग चूज किए. और सबसे अच्छी बात है जो लास्ट ईयर जूरी थी उसने एक अच्छा हमको सजेशन दिया कि एक जीवन रत्न दीजिए ना, लाइफ टाइम अचीवमेंट जब आप दे रहे हैं, और ऐसे लोगों को जिनको कि कुछ भी नहीं मिला हो. हर साल एक और अच्छा है कि इस अवार्ड की क्रेडिबिलिटी और बढ़ जाती है क्योंकि गवर्नर ऑफ महाराष्ट्र इसमें पार्टिसिपेट करते हैं. मुंबईत आज परळ इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. महापौर स्नेहल आंबेकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटनही यावेळी झालं. दादरच्या कमला मेहता अंधशाळेचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. महानगर टेलिफोन निगमच्या SC, ST, OBC कर्मचारी असोसिएशनच्या वतीनं आज नवी मुंबई इथेही शिवजयंती आणि आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या निमित्तानं प्राध्यापक सुकुमार कांबळे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता आणि प्रबोधनकार ठाकरे लिखित देवळांचा धर्म आणि धर्माची देवळं या पुस्तकांच्या 500 प्रतींचं वाटपही यावेळी करण्यात आलं. हवामान. तळ कोकणात आज कणकवलीसह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट झाली आहे. यामुळे या परिसरातला वीज पुरवठाही खंडित झाला आहे. गारपीट आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात आंबा आणि काजू पिकांचं इथे नुकसान होण्याची शक्यता आहे. येत्या 36 तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 26, नागपूर 37 आणि 20, पुणे 37 आणि 21, औरंगाबाद 36 आणि 21, नाशिक 38 आणि 20, कोल्हापूर 35 आणि 22, रत्नागिरी 33 आणि 22, सोलापूर 38 आणि 21 आणि अमरावती 37 आणि 21. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मायदेशाकडे प्रस्थान. जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादी नेता मसरत आलम भटला अटक. मध्यमवर्गीय नवउद्योजकांना कर्ज पुरवण्याची प्रक्रिया सहकारी बँकांनी सुलभ करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. सह्याद्री नवरत्न पुरस्कार जाहीर, ज्येष्ठ पटकथाकार ग. रा. कामत यांना जीवनरत्न पुरस्कार. आणि कणकवलीसह तळकोकणात वादळी वाऱ्यासह गारपीट, आंबा आणि काजू पिकांना धोका. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
डॉक्टर गिरीश मैंदरकर यांची राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेच्या सदस्यपदी निवड झाली आहे। या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण पद्धतीची सद्यस्थिती आणि राज्यातल्या वैद्यकीय सेवेचा दर्जा उंचावण्यासाठीच्या आगामी योजनांविषयी चर्चा करण्यासाठी डॉक्टर गिरीश मैंदरकर आज 9:30च्या बातम्यांमध्ये येत आहेत। तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।